सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील आणि सगळ्या पोस्ट तुम्हाला वाचायला मिळतील. आणि जेव्हा नवीन भाग पोस्ट होईल तेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचेल. मग शशी रडणाऱ्या चंद्राला म्हणाला, तुझी रंगी तुला परत आणून देतो. असं शशीनं तिला आश्वासन दिलं आणि चंद्रा रडायची थांबली आणि तो उठलायला लागला तशी त्याच्या पाठीत चमकच भरली आणि तो थोडासा ओरडला. चंद्राला कळलं की त्याची पाठ अकडली आहे आणि ती त्याला म्हणाली, असा झोप पालता, मी तुला तुडवते. मग शशी पालता झोपला आणि चंद्रा तिच्या नाजूक पायाने त्याच्या भारदस्त आणि विस्तीर्ण पाठीवर नाचायला लागली आणि तिच्या पैंजणांचा आवाजसुद्धा यायचा, छम छम छम. इतक्यात मालन बाहेरून आत आली आणि तिला असं करताना बघितलं आणि म्हणाली, चंद्रा, अगं तुला काही वाटतं का नाही? उतर खाली, नवऱ्याला लाता देते होय. तुझं काय करावं मला कळतच नाही बघ. चंद्रा म्हणाली, आई अगं त्याची पाठ आकडली ना. आणि आई म्हणाली, हे बघ, पुन्हा त्याला अरे तुरे बोललीस का? तुला आता किती वेळा सांगायचं की नवऱ्याला असं बोलायचं नाही. चंद्रा आता वैतागून म्हणाली, आई माझ्या नाही लक्षात राहत आणि मी त्याला अरतुरच बोलते. तोच म्हणाला तसं हो का नाही र. आणि तिकडं मुंबईकडं अशाच बाया नवऱ्याला अरतुरं बोलतात. आणि मालन म्हणाली, अगं तिकडं गेलीस म्हणजे तिकडचं सगळं शिकावं असं काही नाही. आणि चंद्रा म्हणाली, आई आता शांत बस बरं, पाणी तापलं का सांग, मी आंघोळ करते. मग चंद्राना पुन्हा तिच्या हातानं शशीची पाठ रगडून दिली आणि त्याला थोडं बरं वाटलं. इतक्यात अभिजितसुद्धा उठला आणि सगळ्यांच्या आंघोळ झाल्या. मालनने चहा केला आणि शशीला कपामध्ये चहा द्यावा म्हणून ती रत्नाच्या घरी गेली आणि कप मागून आणला. आणि चंद्रा म्हणाली, आई काय गरज आहे का गं? आपल्यात जे आहे त्यातच दे की चहा. कशाला गेलीस तिकडं कप मागायला? आणि शशीसुद्धा म्हणाला, हो मावशी, माझ्यासाठी काहीही वेगळं करू नका. जे आहे जसं आहे त्यात मी चालवू शकतो. मुंबईचा असलो तरी मी खेडेगावातच राहिलेला मुलगा आहे. मालन म्हणाली, तुमचं सगळं खरं आहे, पण तुम्ही सुशिक्षित माणसं, आम्ही अडाणी माणसं, आमच्यासारखं तुम्हाला देऊन कसं चालेल? आणि तिनं शशीला चहा दिला आणि तो काळा चहा शशीनं कसा तरी पिला. चंद्रा आणि अभिजितनं चहात बुडवून बटर खाल्ली आणि चंद्रा शशीला म्हणाली, तू खाशील का? शशी म्हणाला, नको, तू खा, पोटभर खा, नाहीतर तुला कमी पडलं म्हणून पुन्हा रडशील. तशी मालन हसायला लागली आणि चंद्रा म्हणाली, आई अगं कस्तुरी येत नाही का गाता? आणि मालन म्हणाली, अगं तू गेल्यापासून येतच नाही बघ. म्हणजे तिला पण कळतं बघ कोण माणूस तिला जीव लावतं ते. आणि अशी येडी माणसं परवडली गं, पण ती शहाणी नको. तुला सांगते, त्या दिवशी दौलतनं तिला लाद घातली, धाकल्या सुननं, म्हणजे त्याच्याच बायकोनं अडवलं त्याला, म्हणून बरं, नाही तर कस्तुरीचा जीव गेला असता बघ. ते सगळं बघून मला लय वाईट वाटलं, पण काय करतेस, त्या मारलेल्या बोकडाला कोण अडवायचं? एकट्या दुकट्याचं ते काम नाही. आणि कालसुद्धा मी ऐकलं, गावातल्या दवाखान्यातल्या त्या नर्सबाईवर डोळा आहे. बिचारीचं काय झालं कुणास ठाऊक. आणि चंद्रा म्हणाली, आई ती सुखरूप आहे, माझ्या नवऱ्यानंच तिला वाचवली. आम्हाला ती रस्त्यात दिसली, दौलतची माणसं तिला उचलत होती आणि तिला घरी सोडून आलो बघ, म्हणूनच उशीर झाला रात्री. तशी मालन घाबरली आणि म्हणाली, अगं बया, म्हणजे आतापर्यंत दौलतपर्यंत ही गोष्ट गेली असेल की तू गावात आली आणि ही गाडी पण लपवता लपत नाही. तुम्ही आता त्याच्या तोंडचा घास त्याच्या तावडीतून सोडवून नेला म्हटल्यावर आता तो चवताळला असणार. आणि चंद्रा आता काय करायचं गं, तो तुझ्या मागं लागणार म्हणजे लागणार. आणि चंद्रा म्हणाली, आई असं काही होणार नाही, काळजी करू नको. मालन म्हणाली, तो लय रागाला गेला असेल बघ. चंद्रा अगं तू दिसल्यावर तुझी नागडी वरात काढायची, वेशीपासून चौकापर्यंत असं म्हणालाय तो. आता काय करायचं गं, मला तर लय भ्या वाटतं. तुम्ही एक काम करा, तुम्ही लवकर इथनं मुंबईला जा आणि पुन्हा इथं येऊ नका. तसं शशी म्हणाला, नाही, त्याला घाबरायची काहीच गरज नाही, तो फार किरकोळ आहे माझ्यासमोर. आणि चंद्राबद्दल त्यानं अशी भाषा केली का, मग त्याची जीभ जाग्यावर राहणार नाही.
आणि त्यानं जर चंद्रावर हात टाकला तर त्याचं नखसुद्धा मी जागेवर ठेवणार नाही. चंद्रा, तू बिनधास्त फिर, मी आहे तुझ्यासोबत. मग चंद्रा उठली आणि बटर घेऊन कस्तुरीला द्यायला गेली आणि तिनं पाहिलं तर कस्तुरीची अवस्था होती तशीच होती. चिंध्यांचा बोचका घेऊन बसली होती. केस विस्कटलेले होते आणि नवऱ्याच्या कापडाचा तो चिंध्यांचा बोचका, त्याची शेवटची आठवण कोणीतरी पळवून नेईल की काय तिच्यापासून म्हणून आणखीन घट्ट पोठाजवळ घेऊन फिरत होती. आणि तिला बघून चंद्राचे डोळे पाण्यानं भरून आले. आणि आपल्या नवऱ्याचा आपल्या डोळ्यासमोर जर असा मृत्यू होत असेल तर कुठलीही शहाणीबाई का वेडी होणार नाही. चंद्रानं आता तिला बटर दिलं आणि डोळे पुसतच घरी आली. मग आता शशी बाहेर निघाला. तशी चंद्रा म्हणाली, आता तू कुठं निघालास? तुला कुणी ओळखलं तर? एकटा बाहेर जाऊ नको, दौलतची माणसं तुला बघतील. शशी म्हणाला, मग बघू दे की बघितलं तर. मी कोणी लहान बाळ नाही जे घरात पाळण्यात झोपेल. मी फिरणार, बिनधास्त फिरणार. आणि चंद्रा म्हणाली, बरं पण थांब, मी आले. असं म्हणून ती चौकातून मंदिराकडून फेडफटका मारून आली. आणि ती त्याला सगळेजण बघत होते, थक्क होत होते आणि चंद्राचं बदललेलं रूप बघत होते. आणि ती याला त्याला बोलता बोलता घरी येत होती आणि सगळ्यांना बोलत होती जे ओळखीचे होते त्यांच्याशी. आणि सोबतच चौकामध्ये शशीचे फरार आरोपी कैदी म्हणून लावलेले फोटो होते ते कुठे दिसत आहेत का ती बघत होती. पण असा एकही फोटो तिथं नव्हताच. आणि तिला बरं वाटलं. मग तिला यायला उशीर झाला आणि शशी मला कुठे गेलतीस? चंद्रा म्हणाली, का, काय झालं? शशी मला काय नाही, तुझी काळजी वाटली. आणि इतक्यात दौलतच्या माणसांनी चंद्राला बघितलंच होतं आणि दौलतपर्यंत ही खबर गेली सुद्धा की चंद्रा गावात आली आहे. आणि सकाळी सकाळी दौलतनं हातात कप बशी घेतली होती चहाची आणि चंद्रा आली हे ऐकलं आणि त्याच्या डोळ्यात आग पसरली. त्यानं तो गरम गरम चहा एका झटक्यात पिऊन टाकला आणि म्हणाला, तिची नागडी वरात काढणार म्हणजे काढणार. चला रे, आज सालीची वस्त्रहरण करूनच राहणार. मग बघूच कुठला कृष्ण तिला वाचवायला येतो. आणि आता इकडे सुमन रात्री तिच्या रूममध्ये चक्कर येऊन पडली होती. ती सकाळीच तिला थेट जाग आली. ती तिच्या खोलीतच होती. आणि तिला गरगरत होतं आणि अचानक सगळंच मरगळल्यासारखं वाटत होतं. आता ती उठली आणि तिने स्वतःला आरशात बघितलं. चेहरा पूर्ण निस्तेज दिसत होता. आणि पुन्हा अचानक मळमळ झाली आणि सुमन उलट्या काढत बाथरूममध्ये पळाली. थोड्या वेळानं पुन्हा बाहेर आली. पुन्हा उलटी आल्यासारखं व्हायचं पण उलटी होत नव्हतं. पुन्हा ती तशीच आतमध्ये पळाली. आणि असं खूप वेळा झालं आणि तिच्या बाबतीत डोकंसुद्धा दुखत होतं. आणि तिची सासू वर आली आणि म्हणाली, काय झालं सुनबाई, तुला बरं वाटत नाही का? सुमन म्हणाली, हो, माझं डोकं दुखते, मी जरा पडू का? दौलतची आई म्हणाली, हो, तू आराम कर, मी बघते सगळं कामाचं. आणि ती खाली गेली. तशी पुन्हा तिच्या मागे सुमनला उलटी आली आणि ती पुन्हा बाथरूममध्ये पळाली. आणि ते ऐकून दौलतच्या आईला वाटलं की नक्कीच सुमन गरोदर आहे की काय. तिच्या कोरड्या उलट्या होतात. आणि मग सुमन पुन्हा बाहेर आली आणि तिची सासू म्हणाली, सुनबाई, तुझी पाळी चुकली का गं? नाही म्हणजे तू बाहेर पण बसली नाही, तू पोटुशी आहेस का? आणि आता हे ऐकलं आणि सुमन घाबरली. तिचा चेहरा खूप पडला. कारण आता जर हे खरं असलं तरी तिच्या पोटातलं बाळ रघूचं होतं आणि दौलतसोबत ती खूप दिवस झाले एकत्र झोपली नव्हती. आणि हे दौलतला कळल्यावर काय होईल असं वाटून सुमनच्या काळजाचा थरकाप उडाला. मग आता काय होईल पुढं? सुमन तर आता गरोदर आहे आणि खरंच आता दौलतला हे कळल्यानंतर काय होणार? आणि गोष्टीमध्ये नवीन ट्विस्ट आलेला आहे. थँक्यू सो मच.